नमस्कार बंधू भगिनींनो. सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, गुरुदीक्षा, गुरुमंत्र, कानमंत्र याविषयी आपण काही ऐकलं असेल आणि गुरुदीक्षा का घ्यायची, गुरुमंत्र का घ्यायचा या संदर्भात देखील आपणास थोडीफार माहिती असेल. परंतु आज मी याच्याही पेक्षा अजून वेगळं काही यात सांगणार आहे की खरोखरच गुरुदीक्षा का घेतली पाहिजे किंवा का आवश्यकता असते. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हा मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. या संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही इतके पशु, पक्षी, प्राणी, कीटक, बॅक्टेरिया, लाखो अरबो खरबो पाहिले जे डोळ्याने दिसत नाहीत, काय डोळ्याने दिसतात. एवढ्या वनस्पती आहेत, एवढं सर्व काय आहे. परंतु या सर्वांच्या मध्ये एक मनुष्यच असा आहे जो विचार करू शकतो, कल्पना करू शकतो, बंधनात अडकू शकतो आणि बंधनातून मुक्त देखील होऊ शकतो. म्हणजे मनुष्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो बंधनातून मुक्त होऊ शकतो किंवा तशी त्याची इच्छा असते. इतर प्राण्यांच्या मध्ये, इतर योनीमध्ये तसं नसतं. आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या कर्मानुसार जन्म मिळत असतो आणि आपला जन्म उन्नत होत होत 84 लाख जन्म घेतल्यानंतर पुन्हा मग आपणास मनुष्याचा जन्म मिळतो. आता मनुष्याचा जन्म का मिळतो तर मनुष्याचा जन्म सेक्स करण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी यासाठी नाहीच आहे. ती एक प्रक्रिया आहे. मात्र प्राण्यांची इतकं आपण सेक्स करू शकत नाही, प्राण्यांची इतकी पिल्लं आपण पैदा करू शकत नाही, प्राण्यांची इतकं झोपू शकत नाही, प्राण्यांची इतकी ताकद नाही, प्राण्यांची इतकं खाऊ शकत नाही. म्हणजे जरी आपण मनुष्य असलो तरी हे सर्व करण्यासाठी आपल्याला ईश्वराने इथं पाठवलेलं नाही आहे. ईश्वराने इथं पाठवले आपणास मुक्त होण्यासाठी. म्हणजे सर्व योनीमध्ये मनुष्याचा जन्म सर्वात श्रेष्ठ आहे. आणि याच्या पुढं काय असेल तर मनुष्य देव बनू शकेल किंवा मुक्त होऊ शकेल, आत्मसाक्षात्कार करू शकेल, कुंडलिनी जागृत करू शकेल आणि इथून पुढं जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो वाचू शकेल. यासाठी खऱ्या अर्थानं हा जन्म आहे. आणि या जन्मात आल्यानंतर आपल्याला स्वतः मुक्त नाही होता येत. यासाठी कोणीतरी मार्गदर्शक असावा लागतो. यासाठी कोणीतरी चेतना देणारा असावा लागतो. आणि मग मुळात मानवी जन्माचं लक्ष्य काय, ध्येय काय तर मुक्त होणं, त्या प्रभूला प्राप्त करून घेणं, स्वला जाणून घेणं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं. आता हे जे ध्येय आहे, हे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी गुरुची नितांत आवश्यकता असते. गुरु असावा लागतो. आणि यासाठी जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यानं गुरु दीक्षा घेणं आवश्यकच असतं. तुम्ही स्वतःहून मुक्त होण्यासाठी कितीही प्रयत्न केले, कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही स्वतःहून मुक्त होऊ शकत नाही. तुमच्या बेड्या तोडण्यासाठी, तुमचे साखळदंड तोडण्यासाठी तुम्हाला गुरुची आवश्यकता असते. आणि गुरु म्हणजे पण एक मनुष्यच असतो. परंतु त्यानं हे सर्व मिळवलेलं असतं, आध्यात्मिक शक्ती मिळवलेल्या असतात. खूपच त्रास घेऊन, वेळ खर्ची घालून, कष्ट करून त्यानं हे सर्व मिळवलेलं असतं आणि तो तुम्हाला देखील त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतो. आज गाडी चालवण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे, स्वयंपाक करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. असं कोणतं क्षेत्र आहे जिथं आपल्याला गुरुची आवश्यकता नाही? पहिलं कोणाला तरी ते येतंय आणि त्यानं मग आपल्याला ते शिकवलं. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा सद्गुरूंची आवश्यकता असते. हे सद्गुरू आपणास मुक्ती प्रदान करतात आणि मुक्तीपर्यंतचा प्रवास हे घडवत असतात. दुसरा प्रश्न असा आहे की हा जो गुरुमंत्र, गुरु उपदेश किंवा गुरुदीक्षा, कानमंत्र काहीही म्हणा, हा एकदा घेतल्यानंतर तो तुम्हाला मुक्त केल्याशिवाय सोडत नाही. मग कदाचित तुम्हाला या जन्मात मुक्ती नसेल मिळाली, दुसऱ्या जन्मात सुद्धा तो तुमची पाठ सोडत नाही.
म्हणजे जन्मोजन्मी तुम्हाला मुक्त करेपर्यंत हा गुरुमंत्र गुरुउपदेश तुमच्याबरोबर सदैव राहतो. अनेक वेळेला मृत्यूनंतर असं म्हटलं जातं की मेल्यानंतर आपण काहीही घेऊन जाऊ शकत नाही, सुई देखील साधी घेऊन जाऊ शकत नाही. पण बरोबर आपण काय नेत असू तर आपण गुरुमंत्र बरोबर घेऊन जाऊ. बरोबर काय घेऊन जात असेल तर आपण आपलं कर्म घेऊन जात असतो. कर्म कुशलतेनं कसं करायचं की जे कर्म आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाईल हे फक्त गुरु शिकवतात. गुरु तुमचा अज्ञान घालवतात. गुरु तुम्हाला ज्ञानाचा डोळा देतात आणि तुमचा एक हात प्रभूच्या हातात देऊन तुम्हाला मुक्त करतात. यासाठी गुरुची आवश्यकता असते, गुरु दीक्षेची आवश्यकता असते. आणि याच्याही पुढची गोष्ट म्हणजे गुरूंच्या चरणावरती विश्वास असणं गरजेचं असतं. गुरूंच्या चरणाशी एकनिष्ठ असणं गरजेचं असतं. त्यानंतर असा प्रश्न आहे की गुरु तुमच्यातली चेतना जागृत करतात. दीक्षा घेतल्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते शक्तिपात करत असतात. त्या मंत्रातून स्वतःची शक्ती सोडत असतात. स्वतः जे कमवलं ते तुम्हाला त्यातून देत असतात. यामुळे आपली झोपलेली चेतना जागी होत असते. आपली 7 चक्र जागृत होत असतात. आपल्या आत असणाऱ्या सर्व चांगल्या शक्ती जागृत होत असतात. जसं की देवाचे पुढचे एक निरंजन आहे आणि ते पेटलेलं आहे. आणि बाकी 4 ते 5 निरंजन असे आहेत की त्यामध्ये तेल आहे, वात आहे, परंतु ते पेटलेलं नाही. पण पहिलं जे पेटलंय ते दुसऱ्या निरंजनाला पेटवतं, तिसऱ्याला पेटवतं, चौथ्याला पेटवतं. आणि त्यानंतर हे ओळखूनच येत नाही की यातलं पहिलं कोणतं. म्हणजे गुरु तुम्हाला स्वतःचे समान करून टाकतात. आई वडील तुमच्या जन्मणाऱ्या आणि मरणाऱ्या शरीराला जन्म देत असतात. तसेच गुरु देखील तुमचे आई वडील असतात. गुरु तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच मुक्त करतात. आई वडील तुम्हाला या जगातील काही गोष्टी देत असतील तर गुरु तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडातील काही गोष्टी देत असतात. मला वाटतंय दीवार पिक्चर का कोणता तरी असा एक पिक्चर आहे, त्यामध्ये एक डायलॉग आहे, मेरे पास गाडी है, बंगला है, हे आहे. तर त्यावेळेला तो पुढचा हिरो म्हणतो मेरे पास माँ है. याच पद्धतीने इथं सुद्धा मी एक डायलॉग मारतो की कोणी म्हणत असेल माझ्याजवळ इस्टेट आहे, कोणी म्हणलं माझे पैसा आहे, कोणी म्हणतंय माझ्याजवळ सौंदर्य आहे, कोणी म्हणतंय माझ्याजवळ शक्ती आहे, कोणी म्हणतंय माझ्याजवळ हे आहे, कोणी म्हणतंय माझ्याजवळ ते आहे. पण शिष्य म्हणतो माझ्याजवळ गुरु आहे, माझ्याजवळ गुरुमंत्र आहे. आणि ही शक्ती इतकी असते की तुमची कधी साथ सोडत नाही. त्यामुळं काहीही करा, मनमानी भक्ती करू नका. गुरूंच्याकडून मंत्र घ्या आणि तो मंत्र जपत राहा. गुरु दीक्षा घेऊन गुरु जे मार्ग देतील त्या पद्धतीनं तुम्ही सर्व करा. आता बंधू गुरूंच्या विषयी मी बोलतच नाही, मी बोलतोय खऱ्या गुरूंच्यासाठी. आणि गुरु उपदेश हा सुद्धा गुरुमंत्रच असतो, कानमंत्र असतो, गुरूंचा उपदेश असतो. म्हणजे गुरु वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जे काय देतात त्याला गुरु दीक्षाच म्हणतात. गुरुने अक्षरशः तुम्हाला एक कानाखाली लगवली तरी सुद्धा ती गुरु दीक्षाच असते. म्हणजे वेगवेगळ्या अर्थानं गुरु तुम्हाला घडवत असतात. गुरु मूर्तिकाराचं काम करत असतात, मूर्ती घडवत असतात. त्यामुळं निगुर राहू नका. जसं तुम्हाला जर कोण म्हटलं तुझा बाप कोण, तर तुम्ही बापाचं नाव सांगू शकता. पण कदाचित ज्याला बापच माहीत नाही त्याला लाजल्यासारखं होतं, कुठला सांगू बाप. तसंच गुरुदीक्षा न घेणं म्हणजे अध्यात्मामध्ये आपल्याला बापच नाही, बापाशिवाय आपण. आणि बापाशिवाय जो असतो त्याला काय म्हणतात समाजामध्ये हे तुम्ही ठरवा. त्यामुळे अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला एक बाप लागतो आणि त्या बापाच्या विचारांना आपण बोट धरून पुढे चालायचं असतं. म्हणून एकंदरच गुरुदीक्षेविषयी बोलण्यासारखं खूप आहे. याचा सारांश मी तुम्हाला एकच सांगेन की गुरूंच्याकडून गुरुदीक्षा घ्या, गुरुमंत्र घ्या, गुरु साधना घ्या आणि त्यावरती टिकून राहून पुढच्या साधना पूर्ण करा. आयुष्यात भरपूर काय मिळेल. गुरुची नितांत आवश्यकता असते. त्याचबरोबर मी आपणा सर्वांना एक अशी विनंती करतोय की रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण साजरा करणार आहे. यामध्ये सकाळी कमीत कमी 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत गुरुदर्शन, गुरुउपदेश, गुरुपूजा आणि ज्यांना
गुरुमंत्र दीक्षा घ्यायचे ते सुद्धा घेऊ शकतात. त्याचबरोबर अनेक लोकांचे मला फोन येतात की आम्हाला गुरुदीक्षा घ्यायची आहे, गुरुदीक्षा घ्यायची आहे. तर अवश्य घेऊ शकता. जो खाली फोन नंबर दिलेला आहे, ह्या फोन नंबरवरती आपण संपर्क करा. यानंतर आपणास गुरुदीक्षेसाठी वेळ दिली जाईल. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.